नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नेपाळ प्रलयंकारी भूकंपाने हादरलं. 700हून अधिक मृत्युमुखी. नेपाळमध्ये नैसर्गिक आणीबाणी जाहीर. उत्तर भारतातल्या अनेक राज्यात भूकंपाचे तीव्र धक्के. आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू. नेपाळला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्स आणि विमानांचा मदत कार्यात सहभाग. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना मदत करण्यासाठी नवी दिल्लीत विशेष मदत कक्ष. साखर उद्योग वाचवायचा असेल तर या उद्योगात बहुविविधता आणण्याची गरज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान. नमस्कार. आणि सविस्तर वृत्त. अत्यंत शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसल्यानं नेपाळमध्ये हाहाकार उडाला असून 700हून अधिक जण ठार तर शेकडो जण जखमी झालेत. जखमींना काठमांडूच्या केंद्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलंय. आज सकाळी 11:15च्या सुमारास नेपाळला भूकंपाचा पहिला धक्का बसला. लगेचच 12:15च्या सुमारास दुसऱ्या धक्क्यानं पुन्हा हा देश हादरला. पहिल्या धक्क्याची तीव्रता होती 7.9 तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता होती 6.6 रिक्टर. भूकंपात मरण पावलेल्यांमध्ये 10 गिर्यारोहकांचा समावेश आहे. यात काही परदेशी गिर्यारोहकांचा समावेश आहे. तसंच अनेक गिर्यारोहक बेपत्ता झाल्याचं समजतं. काठमांडू जवळच्या लामजुंगपासून 35 किलोमीटर पूर्वेला या भूकंपाचं केंद्र असल्याचं स्पष्ट झालंय. या भूकंपामुळे जागतिक ठेवा असणारा नेपाळचा ऐतिहासिक धरहरा टॉवर भुईसपाट झाला असून ढिगाऱ्याखाली शेकडो पर्यटक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत इथून 180 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं समजतं. अनेक ऐतिहासिक इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. कीर्तीनगर आणि पोखरा या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं वृत्त असून काठमांडूमधील दरबार चौक पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. भूकंपाचे आणखी काही धक्के बसण्याची शक्यता असल्यानं लोकांनी घराबाहेरच राहावं असा इशारा नेपाळ सरकारनं दिलाय. काठमांडूचा विमानतळ काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून नेपाळला जाणारी एअर इंडियाची सगळी विमानं रद्द करण्यात आली आहेत. सुमारे 125 भारतीय पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून त्यापैकी 80 जण नाशिकचे असल्याचं वृत्त आहे. दरम्यान सरकारनं नेपाळमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. भारताच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान मदत कार्यासाठी नेपाळला तातडीनं रवाना झालेत. नेपाळप्रमाणेच उत्तर भारतासह इतर काही राज्यांनाही भूकंपाचा जोरदार धक्का बसला. नवी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, मिझोरम, पंजाब, महाराष्ट्र, सिक्कीम, ओदिशा आदी राज्यांना हे धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता 7.5 रिक्टर इतकी नोंदवण्यात आली. सुमारे मिनिटभर हे धक्के जाणवल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली. आपली घरं आणि कार्यालय सोडून लोक सैरावैरा पळू लागले. भूकंपामुळे पश्चिम बंगालमध्ये 3, उत्तर प्रदेशात 8 तर बिहारमध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 20,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान भूकंपग्रस्त नेपाळला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका ट्विटद्वारे म्हटलं आहे. प्रलयंकारी भूकंपामुळे नेपाळचं अतोनात नुकसान झालं असून या राष्ट्रीय आपत्तीतून बाहेर येण्यासाठी भारत नेपाळला आवश्यक ती सगळी मदत करेल अशी निसंदिग्ध ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नेपाळमधल्या आणि भारतातल्या भूकंप स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी मदत कार्यासाठीचे आवश्यक ते सर्व उपाय योजण्याचे निर्देश दिले. मदत कार्य वेगानं करण्याकरता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान त्या ठिकाणी तातडीनं पाठवण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. भूकंपग्रस्त नेपाळला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले असून भारतीय हवाई दलाची विमानं मदत आणि बचाव कार्यासाठी नेपाळला रवाना करण्यात येत असल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी सांगितलं. भारतीय वायुदलाचं C-103 जातीचं विमान 3 टन मदत सामुग्री तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी घेऊन काठमांडूत पोहोचलं आहे. आज संध्याकाळपर्यंत एकूण 4 विमानं नेपाळमध्ये दाखल झाली असं जयशंकर म्हणाले. हवाई सर्वेक्षणानंतर भूकंपामुळे झालेल्या हानीचा अंदाज घेतला जाईल. तसंच काठमांडू आणि पोखरा इथं हवाई दलाची प्रत्येकी 5 हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात येणार असल्याचं जयशंकर म्हणाले. बचाव कार्यासाठी तसंच अन्न पदार्थ आणि इतर सामग्री पुरवण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येईल.
उद्या विमानाद्वारे आणखी मदत सामुग्री रवाना करण्यात येणार असून त्यामध्ये फिरतं रुग्णालय, तंबू, ब्लँकेट्स तसंच खाद्यपदार्थ असतील असंही जयशंकर यांनी सांगितलं. बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी विशेष अभियांत्रिकी पथकही पाठवण्यात येणार आहेत. नेपाळमधील भारतीय दूतावासाचंही भूकंपात नुकसान झालं असून एका कर्मचाऱ्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. काठमांडू तसंच आसपासच्या परिसरात अनेक भारतीय असून आपल्या नातेवाईकांबद्दल लोकांनी ईमेलद्वारे mea.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा असं ते म्हणाले. नागपुरात आज सकाळी अनेक भागांमध्ये 11 ते 12च्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. घरामधलं सामान हलू लागल्यानं लोक घाबरून घराबाहेर पडले. शहरात सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवानं जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही. राज्यात आणि नेपाळमध्ये भूकंपग्रस्तांना मदत करण्याकरता राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन गटाला सावधान राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कराडमध्ये सांगितलं. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या एका समारंभात ते बोलत होते. राज्य सरकारने नेपाळच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी आमचे जे ACS प्रोटोकॉल आहे त्यांना सांगितलं आहे. ते स्वतः कोऑर्डिनेट करता आहेत. आम्ही लोकांना आव्हान देखील केलं आहे की कोणाला जर कोणाचे नातेवाईक त्या ठिकाणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही नेपाळमध्ये देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या माध्यमातून संपर्क साधून आहोत. भारतीयांना आणि विशेषतः महाराष्ट्रातील जे तिथले टुरिस्ट आहेत यांना जी काही त्या ठिकाणी मदत हवी आहे ती सगळी मदत राज्य सरकार करेल. त्याकरता राज्य सरकारने पूर्ण व्यवस्था केली. दरम्यान दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याकरता नागरिकांना कक्ष मदत करेल. त्याकरता 011 23 38 03 25 ही विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नेपाळसह देशाच्या पूर्व आणि उत्तर भागाला आज भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपानं प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी भूगर्भशास्त्राचे अभ्यासक अरुण छत्रे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नेपाळ आणि भारतातल्या उत्तर भागात आज जो भूकंप झाला, मुळात ही भूकंप होण्याची जी प्रक्रिया असते, जमिनीखाली त्याचे हे असतात, बिंदू असतात, ही प्रक्रिया नेमकी कशी आपल्या भारताच्या आशिया खंडाच्या किंवा या सीमा भागाला ती कशी आहे? आपली पृथ्वी थोड्याफार प्लेट्सची बनलेली आहे. त्यातली आपल्या दृष्टीने बघितलं तर इंडिया प्लेट, भारताची प्लेट ही युरेशियन प्लेट बरोबर टकरत असते. त्याचा उगम जो आहे या प्लेटचा तो अरेबियन सी मध्ये होतो की जिथे नवीन जमीन बनत असते आणि ही जमीन पूर्ण उत्तरेकडे हिमालय, युरेशिया बरोबर टकरत असते आणि तसंच सुमात्रा वगैरे ठिकाणी ती परत युरेशियाच्या खालीच टकरत असते. जेव्हा ह्या दोन प्लेट्स एकावर टक्कर होते त्यांची, तेव्हा तिथल्या क्रस्टमध्ये दाब निर्माण होतो आणि हा दाब हळूहळू वाढत असतो. कारण इंडियन प्लेट ही युरेशियन प्लेटच्या अगेन 2.5 सेंटीमीटर पर इयर या गतीनं ती जात असते आणि त्या गतीनं तिथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस निर्माण होतात. जसं आपण कॉन्क्रीटचा ब्लॉक टेस्ट करतो तेव्हा त्याला आपण वरून प्रेशर लावतो तेव्हा त्याच्या स्ट्रेन एनर्जी वाढत जाते आणि जेव्हा कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ही त्याच्यापेक्षा हा प्रेशर जेव्हा कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथपेक्षा वाढते तेव्हा तो कॉन्क्रीटचा ब्लॉक पूर्ण क्रश होतो आणि त्यांचे स्प्लिंटर दूर दूर जातात. तशाच प्रकारचं काही ह्या प्लेट बाउंड्रीमध्ये होतं की जिथे ह्या अर्थक्वेकमध्ये जवळजवळ 200 किलोमीटर बाय 30 किलोमीटर एवढी एरियावर कॉम्प्रेशन निर्माण झालं हळूहळू. आणि जेव्हा ही स्ट्रेन एनर्जी ही त्या क्रस्टच्या स्ट्रेन एनर्जीपेक्षा वाढते तेव्हा हे संपूर्ण व्हॉल्यूम ऑफ क्रस्ट ही संपूर्ण एनर्जी रिलीज होते. त्यामुळे तिथली ते दोन ब्लॉक एकमेकावर घसरतात आणि बाकीची जी एनर्जी आहे ती दूर दूरवर वेव्हच्या मार्फत जाते आणि ते आपलं जसं दिल्ली आहे आणि नागपूर आहे तिथपर्यंत ती वेव्हज येऊ शकल्या. तर महाराष्ट्रामध्ये हे धक्के जाणवले. या निमित्तानं महाराष्ट्रातली जी भूकंपप्रवण क्षेत्र आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता खरं बघितलं तर हिमालयन बेल्ट जो आहे तो ॲक्टिव्ह टेक्टॉनिक रिजन आहे. तिथे वरचेवर मोठे भूकंप होत असतात. 1933 साली इथे भूकंप झाला होता आणि त्यानंतर आज म्हणजे जवळजवळ 71 वर्षानंतर परत
त्या एरियामध्ये भूकंप झाला आणि म्हणून याला ॲक्टिव्ह टेक्टॉनिक रिजन म्हणतात. कारण इथे जवळजवळ 200 किलोमीटर एवढी एरिया रप्चर झाले, 200 किलोमीटर बाय 30 किलोमीटर. पण आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आणि मधली एरिया ही या ॲक्टिव्ह टेक्टॉनिक रिजन हिमालयापासून फार दूर आहे आणि त्याला म्हणतात स्टेबल कॉन्टिनेंटल रिजन. तर ह्या एरियामध्ये असे कोयना, लातूर असे भूकंप आहेत, पण ते 6.7 6.3 या मॅग्निट्यूडचे असतात. असे 8 मॅग्निट्यूडचे भूकंप आपल्याकडे होऊ शकत नाहीत. तर लातूर आणि कोयना हे आत्ता माहिती असलेले ह्या भूकंप झाल्यानंतर होणारी हानी कशी टाळावी? जरी सौम्य बसला तरी मुंबईसारख्या शहराला म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये जे कच्ची घरं आहेत तिथे धोका असतोच. ती हानी कशी टाळता येते? आता पहिली गोष्ट म्हणजे जी घरं ह्याच्या पुढे आपण बांधू, म्हणजे भूकंपाच्या आधी जे काय आहे ते दगडाची घरं आहेत, पण ह्याच्या पुढे जेव्हा घरं बांधू ती RCC बांधली पाहिजेत. आणि RCCची घरं बांधताना ती कशा प्रकारे त्याची रचना करावी त्यासाठी IS 1893 कोड आहे. त्याच्यात रेनफोर्समेंट कशी घालावी, त्याचं अरेंजमेंट कशी करावी, ह्या गोष्टी जर का बघितल्या तर भूकंपामुळे जीवितहानी निश्चितच कमी होईल. गुजरातमध्ये झालेला भूकंप किंवा 26 जुलै 2005चा जो प्रलय होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकंदर केंद्रामध्ये सुद्धा एक आपत्ती निवारण व्यवस्थापन हे विभाग निर्माण केले गेले. ते नेमकी त्यांची भूमिका अशा वेळेला काय काय स्वरूपाची कामं ते करत असतात? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ही दिल्लीला स्थापन झाली आणि भूकंपाच्या आधीच 1998 साली जे वादळ जे मुंबईला येणार होतं ते गुजरात आणि राजस्थानमध्ये जे गेलं त्यामुळे तिथे बरीच हानी झाली. तर तेव्हापासूनच त्यांनी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ऑफ गुजरातची स्थापन केली होती आणि 2001 मध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा त्या अथॉरिटीने जी काही वादळाच्या वेळी कशा प्रकारे लोकांना मदत करावी तर त्यामध्ये ते बरेचसे निपुण झाले होते. त्याप्रकारे त्यांनी पत्रकं करून लोकांना माहिती दिली होती की भूकंपाने म्हणजे कशा प्रकारे मदत तिथे पोहोचवली पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची लोक तयार होती आणि लोकांनी कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स द्यावा ह्याच्याबद्दलही लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणात तशी माहिती होती. जपानसारखे काही देश सातत्यानं या आपत्तीचा सामना करत आलेत आणि असं म्हटलं जातं की जपानमध्ये जेव्हा आता मध्यंतरी अणुभट्ट्यांच्या नुकसान झालं तेवढं होणारं नुकसान हे अपेक्षा ज्या असतात ह्या अशा आपत्तीतल्या त्यापेक्षा खूप कमी होतं. ही मंडळी नेमके काय उपाय योजत आलेली आहेत? पहिलं सांगायचं फुकुशिमा जर का आपण प्रिफर करत असाल तर तो काही भूकंपामुळे त्याला जास्त डॅमेज झाले नाही. तिथे ते भूकंपामुळे जे सुनामी आली त्याच्यामुळे बराचसा तिथे विनाश झाला. पण भूकंपाच्या दृष्टीने जपान हा अतिशय ॲक्टिव्ह रिजन आहे. तिथे 3 प्लेट्स एकमेकाला भिडत असतात त्यामुळे वारंवार तिथे भूकंप होतात आणि मोठे भूकंप होतात. तर त्या दृष्टीने त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून अभ्यास आले. त्यांच्याकडे कशा प्रकारे घराची रचना, इंडस्ट्रीची रचना करावी की जेणेकरून फक्त रेसिडेन्शियल बिल्डिंग नाहीत पण इंडस्ट्रीमध्ये पायपिंग इक्विपमेंट. कारण एक दुसरा विषय आहे की जर का हजार्डस केमिकल हँडल करणाऱ्या इंडस्ट्रीजना भूकंपामुळे क्षती पोचली तर भोपाळ जर का भुजमध्ये झाला तर कुठची गव्हर्नमेंट मशिनरी त्याला उपाय करू शकणार नाही. ह्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. पण असे विचार जपानमध्ये वारंवार करून त्यांनी भरपूर अभ्यास करून कशा प्रकारे सगळ्याच घरांची आणि इंडस्ट्रीची आणि इंडस्ट्रियल इक्विपमेंटची कशा प्रकारे रचना करावी की जेणेकरून ह्या स्ट्रक्चर्सना इजा पोचू नये भरपूर अभ्यास केलेला आहे. आज झालेल्या भूकंपामुळे एकंदरीतच सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. तर अशी जर आपत्ती जर ओढवली तर लोकांनी काय काळजी घ्यावी थोडंसं सविस्तरानं सांगावं अशी अपेक्षा आहे. कारण लोकांच्या मनात आज खूप भीती निर्माण केली आहे भूकंपाने. आधी भूकंप आल्यावर काय करायचं
हे जर का बघायचं असेल तर पहिलं म्हणजे आपण जर का टेबल असेल त्याच्या खाली जावं. जर का बिल्डिंग पडलीच तर तिथे जे काही जागा आहे त्याच्यात आपण राहू शकाल. जोपर्यंत तुम्हाला मदत बाहेरून येत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे राहता येईल. आणि स्टेअर केस वगैरे तुमचं रेन्फोर्समेंट कॉन्क्रीट जर का स्ट्रक्चर असेल, बिल्डिंग असेल तर तिथून जिन्यामधून जा, लिफ्टमधून जाऊ नका. कारण पॉवर फेल्युअर लगेच होतं, त्यामुळे लिफ्ट चालत नाही आणि तुम्ही त्याच्यात गेलात आणि नंतर पॉवर गेलं तर त्याच्यात अडकून राहाल. पण त्यासाठी चांगली रचना केलेली बिल्डिंग असेल तरच तुम्ही स्टेअर केसने जायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा भूकंप येऊन गेल्यानंतर आफ्टर शॉकमुळे परत तुम्हाला त्या बिल्डिंगला इजावून तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे, तर बिल्डिंगमधून खाली जाऊन जे काय ओपन गार्डन एरिया असेल तिथे जाऊन तुम्ही उभे राहा. कारण आफ्टर शॉक जसं आपण बघितलं की 12-15ला परत एक 6.6 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला आणि जवळजवळ 20 ते 25 आफ्टर शॉक त्यानंतर झालेले आहेत. तेव्हा तुमची बिल्डिंग जर का पहिल्या शॉकमध्ये पडली नसेल तरी पुढच्या शॉक्समुळे त्याला इजा पोचू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूकंपानंतर काय, ह्यापेक्षा भूकंपाच्या आधी जर का आपण नीट आपल्या इमारतीची रचना केली, नवीन बिल्डिंग बांधताना IS 1893 कोडप्रमाणे रेन्फोर्समेंट बरोबर दिली आणि त्या प्रकारे त्याचं रचना केली आतल्या कन्स्ट्रक्शनच्या वेळी, तर बऱ्याच प्रमाणात इजा आपण आपल्याला आणि इमारतीला क्षती जी आहे ती आपण बऱ्याच प्रमाणात त्याला तोंड देऊ शकू. छत्रजी, या मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण स्टुडिओमध्ये आला, तरी एकंदर लोकांच्या मनातली भीती आहे ती कमी करण्याचा एक हलकासा प्रयत्न या निमित्तानं झाला. या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साखर परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. साखरेच्या मागणीत झालेली घट आणि ऊस उत्पादनात झालेली मोठ्या प्रमाणावरली वाढ यामुळे सध्या साखर उद्योगासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP मिळालीच पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. या साखर परिषदेत केल्या जाणाऱ्या सूचना आणि शिफारशींची कशा पद्धतीनं अंमलबजावणी करता येईल यावर राज्य सरकार विचार करेल, असंही ते म्हणाले. साखर उद्योग वाचवायचा असेल तर या उद्योगात बहुविविधता आणण्याची गरज असून साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर भर द्यायला हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. ऊसाच्या शेतीसाठी सूक्ष्म सिंचनावर भर देण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारी समोरील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी, असं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. इतर राज्यातील उत्पादकता वाढत असताना महाराष्ट्रातील उत्पादकता घटत असून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं पवार म्हणाले. देशातील आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगासमोर निर्माण झालेल्या अडचणींबाबत लवकरच पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष कल्लप आबाडे आदी यावेळी उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. साहित्य ही समाजाची शक्ती असून नेमाडे यांनी पुढील पिढीकरता आपल्या साहित्यातून अक्षरधन दिलं असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 11 लाख रुपये असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ठरलेत. ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात हा पुरस्कार मिळाल्यानं त्याचं मोल अधिक वाढलं आहे. याआधी वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर आणि विंदा करंदीकर या मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे अशी प्रतिक्रिया नेमाडे यांनी व्यक्त केली. भारतीय साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार जसा सुखावून जातो तसा तो जबाबदारीची आठवणही करून देतो. ही जाणीव सतत मनात बाळगून मानवतेसाठी लिखाण करीन आणि योग्य तेच लिहीन, असंही नेमाडे म्हणाले. राज्यात भाजपा सेना युतीची सत्ता असली आणि औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवली असली तरी औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देण्याचं ठरवलंय. MIM आणि काँग्रेसनंही स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. शिवसेनेतर्फे त्रिंबक तुपे आणि भाजपातर्फे राजू शिंदे महापौर पदाची निवडणूक लढवतील.
तर MIM तर्फे गंगाधर ढगे, काँग्रेसतर्फे अफसर खान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 28, भाजपला 23, MIMला 25 तर काँग्रेसला 10 जागा मिळाल्यात. 5 जण अपक्ष म्हणून निवडून आलेत. 113 नगरसेवक असलेल्या महापालिकेत महापौर पद मिळवण्यासाठी 57 जणांचा पाठिंबा आवश्यक आहे. आज 25 एप्रिल. आजचा दिवस सर्वत्र जागतिक मलेरिया अर्थात हिवताप दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागरण रॅली आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हिवताप रोखण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचं मत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केलं. जालना शहरात जिल्हा हिवताप कार्यालय आणि आरोग्य विभाग यांच्या वतीनं जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात झाली. यावेळी हिवताप आणि त्याबाबत करावयाच्या उपाययोजना या विषयावरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. धुळे इथं धुळे महानगरपालिकेच्या वतीनं सहाय्यक आयुक्त प्रदीप पठारे, अविनाश सोनवणे, डॉ. महेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांना जागतिक हिवताप दिनानिमित्त शपथ दिली. तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं. हिवताप आणि डेंग्यू निर्मूलनासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून सरकारच्या या प्रयत्नात लोकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केलं आहे. जागतिक हिवताप दिनानिमित्त हिंगोली इथं हिंगोली जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित जनजागरण अभियान आणि चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन मुटकुळे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी समाजाला विकासाची दिशा देणारं साहित्य निर्माण व्हावं अशी अपेक्षा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि आदिवासी साहित्य संस्कृती मंडळ यांच्या वतीनं नांदेड इथं आयोजित करण्यात आलेल्या 10व्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज सवरा यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. माहेश्वरी गावित, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. आदिवासी समाजाचा इतिहास खूप प्राचीन आहे, तो नवीन पिढीला समजावा यासाठी साहित्य निर्मिती आवश्यक आहे असं सवरा म्हणाले. 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथ प्रदर्शन तसंच साहित्यविषयक विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाला गती मिळाली असून नगरपासून नारायणडोह गावापर्यंत रेल्वे रूळ टाकण्याचं काम पूर्ण झालंय अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दूरदर्शनला दिली. या मार्गावर छोटे छोटे पूल बांधायचं काम चालू आहे. तसंच परळीपर्यंतची जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं या मार्गासाठी 125 कोटी रुपयांची घोषणा केली. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसहाय्यातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. की रेल्वेच्या भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे पुढील 6 महिन्यात सगळे लँड जे आहे आम्ही रेल्वेच्या ताब्यात देऊ शकतो. रेल्वेची जबाबदारी आहे की त्याप्रमाणे लोकांना मावेजा वेळेवर देणे, त्याप्रमाणे जे काही तांत्रिक अडचणी येत आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करून सगळे पुढे कारवाई करणे. रेल्वेच्या बाबतीत आमच्याकडे जिल्हास्तरीय समिती आहे, त्याच्यामध्ये वेळोवेळी आम्ही आढावा घेत असतो आणि भूसंपादनाची प्रक्रिया आज रोजी खूप समाधानकारक आहे. आष्टी या भागात थोडाफार अडचण होता, काही शेतकरी जमीन देण्यास तयार न होते, पण आम्ही लोकांशी संवाद केला आणि आज कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि लोकांचे मावेजा सुद्धा वेळेवर देण्यात आलेला आहे. हा मार्ग पूर्णत्वास आल्यास बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या विकासासाठी हातभार लागायला मदत होणार आहे. प्रत्येकात चांगले गुण लपलेले असतात, त्यामुळे जगाशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा करा आणि उत्कृष्टतेचा ध्यास ठेवा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. मुंबईत द कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात ते काल बोलत होते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहिती आणि ज्ञानाची सांगड महत्त्वाची आहे. माहितीचं ज्ञानात रूपांतर केलं तर स्पर्धेत टिकून राहता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामपंचायतीमार्फत चालवली जाणारी पहिली शाळा रायगड जिल्ह्यात खारघरमध्ये सुरू करण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत शाळा सुरू करण्याचा हा पहिलाच उपक्रम असून खारघरनं नवीन आदर्श निर्माण केला आहे.
शिक्षणाचं माहेरघर म्हणून खारघर शहर नावारूपाला येतंय. एकट्या खारघरमध्ये 50 पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय आहेत. मात्र बहुतांश शाळा खासगी असल्यामुळे मध्यमवर्गीयांना या शाळेत शिक्षण घेणं परवडतच असं नाही. तेच पाहून खारघर ग्रामपंचायत आणि नावडे तळोजे शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी आणि मराठी माध्यमाची अशी न्यू इंग्लिश स्कूल या नावाची शाळा सुरू करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात आज खासगी शिक्षण संस्थांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. या क्षेत्राचं व्यापारीकरण सुरू असून या संस्थांना चपराक देऊन उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम ही शाळा करेल, असं शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी सांगितलं. उद्घाटनापूर्वीच 20 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. शैक्षणिक हबमधल्या नामवंत दर्जेदार शाळेतील शिक्षण सर्वसामान्य जनतेला परवडणारं नाही आहे. तद्वतच आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची CBSE शाळा चालू करूया आणि ही शाळा अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण अतिशय माफक फीमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी त्या दिशेनं करू लागलो. ज्या ठिकाणी सारी गुंतवणूक ही ग्रामपंचायतीची असेल, ही शाळा ग्रामपंचायतीच्या मालकीची असेल. उत्तम आणि दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार असल्यामुळे खारघरवासियांना नवीन पर्याय या शाळेमुळे उपलब्ध होऊ शकला आहे. एल निनोच्या कालावधीबाबत अनिश्चितता असल्यानं देशात यंदा सरासरीच्या 93% पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज आहे, असं मत भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. एम राजीवन यांनी व्यक्त केलं. आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मोसमी पावसाच्या अंदाजावरच्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर एल निनोचा प्रभाव राहील, पण त्याचा कालावधी अनिश्चित असल्यानं पावसाबाबतचा हा अंदाज अचूक मानता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हवेच्या वरच्या थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारपीट होत असल्याचं डॉ. जीवन प्रकाश कुलकर्णी यांनी याप्रसंगी सांगितलं. मुंबईतल्या वांद्रे स्टेशनजवळ असलेल्या झोपडपट्टीला आग लागल्याचं वृत्त असून अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न हे जवान करत असून आगीचा उपनगरी रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाल्याचं समजतं. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आणि आता हवामान वृत्त. कोकणातल्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 42.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 24, नागपूर 41 आणि 24, पुणे 37 आणि 15, औरंगाबाद 39 आणि 23, नाशिक 37 आणि 18, कोल्हापूर 37 आणि 21, रत्नागिरी 34 आणि 24, सोलापूर 40 आणि 23 आणि अमरावती 40 आणि 24 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. नेपाळ प्रलयंकारी भूकंपानं हादरलं, 700हून अधिक मृत्युमुखी. नेपाळमध्ये नैसर्गिक आणीबाणी जाहीर. उत्तर भारतातल्या अनेक राज्यात भूकंपाचे तीव्र धक्के, आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू. नेपाळला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्स आणि विमानांचा मदत कार्यात सहभाग. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना मदत करण्यासाठी नवी दिल्लीत विशेष मदत कक्ष. साखर उद्योग वाचवायचा असेल तर या उद्योगात बहुविधता आणण्याची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.